दाराळच चालू होतं, झाडे लावा पैसे कमवा. तर रामराम मंडळी, याची झोप झाली होती, माझी पण झाली होती. याला म्हटलं हो दूध झाडझूड आणि दूध काढून आणि सर्व कामं करून मी निघालो थेट घरी जायचं म्हटलं की टॉम्या माझ्या पुढेच राहतं. मला पण जायचं होतं आंघोळ करून डेअरीवर. गेलो डेअरीत, घेतलं दूध, टाकल्या कॅना, दिली गाडी काढून. घरी आलो तर दिली हातात फारे, जा म्हणले गवताला. आलो मग पायी चालत यांच्या शिवारात आलं की जसं का पंजाबमध्ये आल्यासारखं वाटतं राव. इथे चालू होती नवीन मोहगुणीची लागवड. मी म्हटलं चालू द्या, मला पण काम आहे. तर मी निघालो मग थेट माझ्या दिशेने. मला एक कळत नव्हतं, रस्त्यानं चाललो की गांजर गवताना. थोडं पुढं आलं की दिसला नाला. वापस येताना भारा घेऊन निघायचं कसं. मारली उडी गेलो शेतात. गेलो तर बायाचे जेवण पण झालते. घेतली वेळे गेलो आईच्या मागं घेतला मी एक विळा आणि दिला एक आईला. तिथलं गवत घेऊन मी आणि आई निघालो पुढं. मग काय आईला म्हटलं तू बस, मी करतो म्हटलं गवत जमा. आई का ऐकतच नव्हती. मग काय झाली आपली एका भाऱ्याची भरती. भाऊजीला द्या म्हटलं बांध, तुम्हीच बोलवलं, तुम्हीच रस्ता दाखवा म्हटलं नवीन, आता येतो म्हटलं मागं यांच्या मागं आलो तर ये म्हणले जा म्हणले नाल्यातून या. मग काय मारली उडी निघालो बाहेर. पुन्हा सुंदराच्या शेडवर आलो तर सुंदराजी का मस्त चरत होती. म्हणलं चालू दे. आलो तिथून पुढं, शाळेत लेकर होते, दाखवा म्हटलं हात. 2 किलोमीटर रन पार करून मी आलो शेवटी शेडवर. टाकला शेडवर भारा, आलो नदीकडं. उन्हामुळं मी आणि वानरे बसलो झाडाखाली. ऊन पण असं तपत होतं, म्हशी का पाण्याबाहेर निघायचं नावच घेत नव्हत्या. मग काय निघालो मी गाई घेऊन शेडच्या दिशेने. मग काय घेतलं अशा प्रकारे कोयता हातात, पडले भारे, पडला भारा, निघालो शेडच्या दिशेने. मग काय चाराचा स्टॉक म्हणून घेतलं कटर करून. तिथून डायरेक्ट आलो गौरदाच्या घरी. गौरदाचे बाबा गाणं ऐकत होते. गाणं तेवढं ऐकून झालं. आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.